नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आता मी उठलो आहे. उठून मस्तपैकी गार पाण्याची आंघोळ केलेलं आहे, फ्रेश झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आहे ते नंतर सांगणार आहे. तुम्हाला नंतर मी एक्सप्लोअर करेनच. आजचा ब्लॉग तुम्हाला ब्लॉग सांगेन, पण नंतर सांगेन. आत्ताच काय सांगू शकत नाही, नंतर सांगेन तुम्हाला ब्लॉग काय आहे ते. आईने आता दिले तर गरम गरम दूध प्यायला. सकाळ सकाळी दिले तर दूध प्यायला दिले गरम. आई सकाळी लवकर उठली, उठून परत वरती गेली म्हशीकडे. म्हशीची धार काढली आहे. तर ते गाडी आता आलेली आहे, तर मी दूध गाडी निघालेला आहे. तिकडे बाहेर रस्त्यावरती गाडी आलेली आहे, ती गाडी तिकडे निघालेला आहे दूध घेऊन. दुधाची किटली घेऊन ती किटली आहे दुधाची, निघाले दूध घालायला रस्त्यावरती. दूध गाडी गेली, दूध गाठलेलं आहे, गाडी गेली. आता ते आहे कार्ड, किती दूध भरलेलं आहे त्यासाठी आहे कार्ड. ते फॅट पण देतं सर्वात असं कार्डवरती. आज सकाळी दूध भरले आहे 1407 फॅट राहिलेलं आहे असं ते कार्ड देतात. कार्डवरती सगळी नोंद असते पूर्ण महिन्याची. आता मी सोलत आहे लसूण. आई तिकडे करत आहे भाकरी. बघा, चुलीवर भाकरी करत आहे. गावची पद्धत, गॅस नाही काय नाही. गॅस असून पण चुलीवर करायचे जेवण मस्त लागतं. आई भाकरी करत आहे. आता आहे वरती शेडापाशी म्हशीला पाण्यावर नेण्यासाठी. आता घरातच हात दाखवायचं पाणी. म्हशीला नेले पाण्यावर दाखवाय. आता घरामध्ये सोडलेले आहे. आता तर तुम्हाला आता ब्लॉग एक्सप्लोअर करतो. आजचा ब्लॉग आहे माझा वर्षाची वर्षण. आईने माझ्यासाठी ठेवलं होतं वर्षाची वर्ष करण्यासाठी कोंबडा. ते सकाळी माझे वडील गेले होते कुसरूनला, आईच्या माहेरी. आईच्या माहेरचा असतो तो वर्षाची वर्ष. तर सकाळी वडील गेले होते नाईकबाला कुसरूनला. त्या ठिकाणी जाऊन नाईकबाच्या मंदिरामध्ये तिथे कोंबडा कापला. कोंबडा कापून परत तिथे नैवेद्य केला, नैवेद्य दाखवला. तर नाईकबाला तिथं तो कोंबडा दिला. नैवेद्य दाखवूनच ज्येष्ठ आता घरी आले आहेत. खास माझ्यासाठी तो कोंबडा ठेवला होता वर्षाची वर्ष देण्यासाठी. ते आज दिला वर्ष. माझे वडील सकाळी कुसरूनला गेले होते नाईकबाच्या मंदिरामध्ये आईच्या माहेरची वर्षाची वर्ष देण्यासाठी. त्या ठिकाणी कोंबड्याचा नैवेद्य, शिराचा भात आणि नारळ हा नैवेद्य दाखवला त्या ठिकाणी मंदिरामध्ये. हे आहे मंदिर, नाईकबाचे मंदिर आहे. दादा आता कोंबड्या कटिंग करत आहेत. पाण्याने कटिंग करायचं चालले. गावठी पद्धत कोंबड्या करा. हां, गावठी कोंबड्याचं तर कटिंग करायचं चाललं मोठं. हा आता मसाला करत आहे. त्याचं कालवण करायचं आहे, त्यासाठी मसाला करत आहे. मस्तपैकी मसाला करत चालला गावठी पद्धतीने. आता मस्तपैकी वापरले आईनं फोडणी सांगली तर मटणाला, चिकनला. आता त्यात मसाला टाकायचा आहे. गावठी कोंबडा याच्या आले कालवून करायचं. रसा बनवायचा चालायचा आता याचा. हे आता आईने सर्व मसाला आणि सर्व फोडणी देऊन आता तिथं चिकन, आता गावठी कोंबड्याचा रस्सा आता करायचं चाललेला आहे. शिजत ठेवलेला आहे. आता तयार झाल्यानंतर जेवायचं. आता अर्धा एक तास लागत शिजायला. चांगलं शिजल्यानंतर मस्त लागतं गावठी कोंबडा. हे आता बसले जेवायला वर्षाचं वर्षाचं असं जेवण केलेलं आहे.
हे मस्तपैकी सुकं केलेलं आहे. ह्या ठिकाणी पातळ, त्यामध्ये पण आहे मटण. इकडे भात शिराचा, तिकडे भाकऱ्या केलेल्या आहेत. सगळे मस्त जेवायला आता. इकडे बसले दादा, इकडे आहे घेते जेवण आता. आज लेट झाला जेवायला, कारण लेट होतोच. हे वर्षाचे वर्ष करायचं म्हटलं तर. एकदा झाले वर्षाच्या वर्ष जेवण झाले, तर मस्तपैकी जेवायचं, रस्सा प्यायचा. हे स्टार्ट केलेलं आहे मस्तपैकी आईने मला. आईने रश्श्याच कॉलम मस्त केलेलं आहे. टापचं जेवण झालेलं आहे. रस्सा पण चांगला झाला आहे मस्तपैकी येण्यासारखा. गावठी कोंबड्याचं जेवण मस्त आहे गावठ्या पद्धतीनं. आईचं जेवण मस्तच असतं. कधी पण जेवण करते तर चांगलंच करते जेवण. टापचं जेवण करते. रस्सा झाला चांगला, जेवण झालं क्लासमध्येच. मी आता आलेलो आहे रानामध्ये इकडे इनामात. आता 5:30 वाजता उठलो थोडा आराम केला. नंतर परत आलो म्हणलं जाया पाहिजे फिरून रानातून. तर ते फिरायला आलेलो आहे. सर्व डोंगरामध्ये झाड आहेत. झाडाला सध्या हिरवळ आलेली आहे, सर्व पाणी येते आहेत. आता थोडं म्हणलं जाऊया फिरून या रानातून. बाय, जय शिवराय, गुड नाईट.